मावताना पाहायला मिळतोय. रनआउटच्या रूपामध्ये मात्र हा गडी बाद होताना पाहायला मिळाला. आता मात्र पूर्णपणे दावेदार जर पाहिला तर जगदीश माची आहे, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आहे. जर हा सामना जर जिंकायचा असेल तर मेहनत त्यांना करावी लागेल, चांगले फटके मारावे लागेल, गॅप शोधावा लागेल. हे प्रयत्न मात्र त्यांना करावे लागेल, तरच आपला संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहील. नाहीतर पुण्याचे एकदा पाहिलं तर या स्पर्धेसाठी तुम्हाला 365 दिवसांचा अवधी मात्र वाट पाहावी लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू 21 धावांचा असताना आता मात्र जगदीश माची या ठिकाणी बाद होत आहेत आणि विकेटची हॅट्रिक देखील पाहायला मिळते. 2 मात्र रनआउट आपल्याला पाहायला मिळते. यस, या ठिकाणी आपण पाहतोय वीज स्पोर्टचे सर्वेसर्वा अनिकेत राऊत देखील या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम सर, तुमचं देखील आयोजकांच्या वतीने व मी स्वतः संतोष पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळेल. नऊ चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ जर पाहिला तर अजूनही बॅलन्सिंग पाहायला मिळतोय सामना. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये स्क्रीनवर आपण पाहू शकता 9 चेंडू 21 धावा. हे सामन्याचं समीकरण असेल जर विचारला तर अक्षय येतोय नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. हा देखील बाद होईल. जबरदस्त. आता मात्र विकेटची हॅट्रिक साध्य केली जाते. ऑन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव ज्या पद्धतीने जल्लोष केलं जातोय पहा स्क्रीनवर आपल्याला कसं जल्लोष केलं जातोय. गौरवच्या माध्यमातून मात्र जबरदस्त जल्लोषबाजी. विकेटचं पतन जर पाहिलं तर आतापर्यंत 6 गडी बाद झालेले आहेत. 36 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 21 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. परेश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी मात्र सज्ज होताना आणि तो देखील बाद. आणखीन विकेटचं पतन होताना 4 चेंडूवर 4 गडी. नक्कीच एक रनआउटचा मात्र विकेट भेटला होता. तर जबरदस्त मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी षटक पाहिलं जातंय गौरवचं. 5 चेंडू मध्ये 5 विकेट्स. एक मात्र रनआउटचा विकेट्स पाहायला मिळाला. मात्र विकेटची हॅट्रिक या ठिकाणी साध्य केली जाते. गौरव घरत आपण पाहतोय. देखील चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख मेडन प्लस 4 विकेट आपल्याला पाहायला मिळते वैयक्तिक आणि एक मात्र जर पाहिला तर आणखीन एक रनआउटच्या रूपाने म्हणजेच 5 विकेट या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त गोलंदाजी. आणि जर पाहिलं तर या मैदानावर आणखीन रेकॉर्ड केला जातोय. मेडन प्लस 5 विकेट्स. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली. गौरव आपल्याला पाहायला मिळाला. साहित्य बिरवाडी संघाचा इन ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकता. शेवटचा विकेट्स मात्र हा पहिला विकेट्स रनआउटच्या रूपाने पाहायला मिळाला. संतोष मॅन ऑफ द मॅच. येस, मॅन ऑफ द मॅच गोज टू ज्याने या पॅराडाईज मैदानावर जबरदस्त मात्र कामगिरी केली. मेडन ओव्हर मात्र हाताळली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पाहिलं तर 5 विकेट्स असं पूर्णपणे जबरदस्त कामगिरी करणारा ठरतोय गौरव
घरत मॅन ऑफ द मॅच. Hurley check, Hurley check. Hurley check. चला विनंती जे खेळाडू एक्स्ट्रा बसलेत ना त्याने पूर्णपणे व्यासपीठ खाली करायचं आहे. जे खेळाडू आमच्या व्यासपीठावर बसले त्यांनी पूर्णपणे व्यासपीठ खाली करायचं आहे. एक्स्ट्रा कोणी खेळाडू बसायचं नाहीये. आणि बाहेरून जे संघ येतात खेळण्यासाठी त्या कुठल्याही खेळाडूने व्यासपीठावर बसायचं नाहीये. आपल्या पूर्ण मैदानामध्ये जागा आहे. आपण तिकडे बसायचं अशी विनंती असेल. कोणी मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं नाहीये. आलेल्या सगळ्यांना विनंती असेल जे खेळाडू असतील त्यांना देखील आमच्या विनंतीला मान द्यायचा आणि व्यासपीठावर येऊन कोणी विराजमान व्हायचं नाहीये. तर विनंती असेल या मॅडम